चला शिरगाव संघ आधीच खूप उशीर झालेला आहे की आपण शेतशन लावून घ्या. शिरगाव संघ चला शेतशन सजवून घ्या आणि दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. श्री जागमाता रावले संघ मागच्या दोन सामन्यांचा जर विचार केला तर मागच्या मॅच मध्ये खर्डी भाऊ संघ अंतिम 8 मध्ये पोहोचला आणि त्याआधी त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टर वैतीपाडा संघ अंतिम 8 मध्ये पोहोचला. तर या मॅच मधून कोणता संघ अंतिम 8 मध्ये पोहोचेल याकडे लक्ष वेधित असणार आहे. चला फिल्डिंग सजून घ्या. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद हार्दिक किनी. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. Hello, check. Hello, mic check. Hello, test. Hello, check. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर महेश पाटील आपण पाहतायत. एक्सपिरियन्स बॉलर. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या सकाळच्या सत्रामध्ये. या स्पर्धेचे शिल्पकार आन बान शान मान सन्मान अभिमान आदरणीय सन्माननीय भूपेशजी पाटील अर्थातच रॉकी दादा यांना मानाचा मुजरा आहे. रॉकी ग्रुप चषकाच्या आयोजकांना सर्व आमच्या लाडक्या आयोजकांना मानाचा मुजरा आहे. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर स्ट्राइक एंडला हार्दिकला आपण पाहतायत आणि नेहिल किनी असे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक घरत आणि नेहिल किनी. महेश पाटील पहिलाच बॉल घेऊन ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. ऑफ तुमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. आजच्या दिवसामध्ये वेळेवर तुम्ही सर्वजण हजर राहिलेत त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचं लक्ष धन्यवाद आहे. पांजू वर्सेस श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी दोन्ही संघाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण रिपोर्टिंग करायची आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर महेशचा बॉल ऑफ तुमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉलचा इशारा. जेपी पॅनल अंपायर सिद्धू पाजी. डान्सिंग अंपायर सांगली जिल्हा जत तालुका अकलगी गाव हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि दुरून प्रवास करून आज उपस्थित झालेले आहेत त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी
सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली. सकाळच्या सत्रात रोहिदास पाटील टायगर स्पोर्टचे प्रोप्रायटर हे सुद्धा उपस्थित आहेत. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. फिल्डर येतात त्या ठिकाणी चांगला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला घनश्याम भोईर, परंतु थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं नाही. गुड थ्रो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 5. ते जरूर घनश्याम भोईरला चेंडू रोखण्याचा प्रयत्न करायला होता, परंतु इथे ढकलण्याचा प्रयत्न केला. तो कॉन्फिडन्स लेवल पाहायला मिळाला नाही. प्रेझेन्स ऑफ माइंड थोडंसं खालावलं आणि त्याच कारणास्तव चौकार मिळाला. या सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक घरतच्या बॅटमधून येतोय अप्रतिम चौकार. वेलकम बाउंड्री. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. लो फुलटॉस बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने स्लोवर वन करण्याच्या नादामध्ये सरळ चेंडू फुलटॉस मिळाला आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. 4 धावन करता मेल चौकार. बॅक टू बाउंड्रीज. तीन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 9. दणकेबाज सुरुवात श्री जागमाता रावळे या टीमची पाहायला मिळते. चांगला बॉल ओव्हर पिच चेंडू ह्या वेळेला पाहायला मिळाला. चांगला बॉल हार्दिक गरजसाठी होता आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ही कला आहे. आज सांगली जिल्ह्यातून आपण पाहू शकता त्या ठिकाणी उपस्थित झाले जत तालुका सिद्धू पाजी. एक नैसर्गिक देणगी. ऑन साइडला काय फटका खेळलाय. पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल. सुपर टायमिंग क्लास. यावेळेला षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 21. पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईड आणि 2 चौकार 2 षटकार. ग्रेट बॅटिंग बाय हार्दिक. लो फुलटॉस बॉल जरूर होता. सरळ चेंडूला खेळले गेले. संकल्प यांच्या स्वागतासाठी हा लगातार 3रा षटकार. क्या बात आहे हार्दिक गरत. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली झाली आणि जसा चेंडू येतोय तसं मात्र या वेळेला पदलालित्य पाहायला मिळतं. सुपर बॅटिंग करत असताना युजेस फुटवर्क अप्रतिम, तर धावा या अगणित आणि टायमिंगचा बेताज हार्दिक गरत. याच मैदानात एक बाईक ज्याला मिळाली होती मॅन ऑफ द सिरीज रॉकी ग्रुप चषकामध्ये, तोच खेळाडू पुन्हा एकदा लयबद्ध होत असताना पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात होत असताना 27 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 27. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 27. 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं देखणं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल. नेहल किनी, चला लवकरात लवकर वेळ दौडू नका प्लीज. 3 षटकही तुम्हाला मॅक्झिमम 15 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. पहिलं षटक हे जवळजवळ 4 मिनिटांचं झालं. 10:10:30 ला परफेक्ट बॉल डिलिव्हर्ड झाला होता. चार मिनिटांचं पहिलं षटक. आता 2 षटकं आहेत ती तुम्हाला मॅक्झिमम 11 मिनिटात फेकायची आहेत.
चला पंच जे काही आहे ते डिस्कस करतील आणि दर्शवतील. चला टायमर थांबलं गेलं होतं. आता इथून 2 षटक ही 11 मिनिटात फेकायची आहे. नेहिल किनी उजव्या हाताचा राईट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. चांगला बॉल अप्रतिम ऑफ तुमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं. दर्पण कोणत्याही प्रकारचं दडपण न घेताना पहिलाच बॉल डिलिव्हर केला. ॲडव्होकेट मिलिंद भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आजच्या दिवसामध्ये उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आमच्या व्यासपीठावर चतुर पाटील यांना आपण पाहतायत. संकेश गावड यांना आपण पाहू शकाल. रियांश पाटीलला आपण पाहतायत. मंगेश पाटील यांना आपण पाहतायत. रुपेश गावड यांना आपण पाहतायत. या वेळेला मात्र जबरदस्त बॅटची एज अँड टेकन ऑफ टर्मच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. थिंकिंग चांगली वापरली. त्याचं एकमेव कारण जर आपण पाहिलं तर एक फाईन लेगला प्लेअर घेतला गेला आणि तिथून थोडंसं पॅक केलं क्षेत्र आणि त्याचाच बेनिफिट मिळाला. ते आपण पाहू शकतायत मिस्टर दर्पणला. ग्रेट डिलिव्हरी ग्रेट बॉलिंग. नेहिल किनी महत्वपूर्ण लढतीमध्ये निराशजनक कामगिरी करत असताना बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. श्री जागमाता रावळे टीमला पहिला धक्का. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. येती तर रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. इथं रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी संघाची धावसंख्या 27 ला पहिला धक्का. यावेळेला अप्रतिम स्विच हिट करण्याचा प्रयत्न अंगलट आलं. जोखीम पत्करणारा हा फटका पाहायला मिळतो आपल्या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि सरळ चेंडू निघून जातोय. ज्या पद्धतीने यष्ट्यांचा वेध घेत असताना मॅग्निफिसंट सुपर बॉलिंग. आदरणीय सन्मान्य राजेंद्रजी विष्णू गावड साहेब यांच्याकडून मंडळाला 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप हृदयाच्या अंतःकरणापासून लाख लाख धन्यवाद. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या वेळेला दुसरं आणि दुसऱ्या षटकातील काय बॉलिंग केलं आतापर्यंत. बोटांतील जादू दर्शवले. दर्पण इज ऑन अ हॅट्रिक. आय थिंक सो थोडंसं जय गावडे आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. इन होताना आपल्याला पाहायला मिळतील. एक हरवणारी खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं. महेश पाटीलचं महागडं षटक आणि दर्पणने ती भरपाई त्या षटकाची आतापर्यंत तरी भरून काढले. इथून आता नयन पाटील कशा पद्धतीने बॅटिंग करेल. एक चिकाटी प्लेअर म्हणून ओळखला जातो. हार्दिक घरतने जी सुरुवात केली ती वाखाणीजोगी पाहायला मिळाली. परंतु इथून जर आपण पाहिलं तर खेळपट्टीवर ठाण मांडून खेळपट्टीचा मनमुराद आनंद घेतील का याकडे लक्ष असणार आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 27च्या घरामध्ये. दर्पण इज ऑन हॅट्रिक. चांगला बॉल ह्या वेळेला ऑफ तुमच्या बाहेर. काय दर्पणने गोलंदाजी केले. थिंकिंग पॉझिटिव्ह थिंकिंग सहित गोलंदाजी केले. पास सर्वात चांगली बेटर लेंथ अँड लाईन हीच आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा उजव्या हाताचे फलंदाज होते नेहिल किनी सारख्या एक मातब्बर खेळाडूला त्याने ऑफ टीमच्या बाहेर 2 चेंडू ठेवले आणि तदनंतर विकेट मिळाली. म्हणजे स्कॉट बिहाइंडच्या स्वरूपात ही विकेट दर्पणच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. चांगली बॉलिंग चांगली विचारसरणी. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर चूक लेंथ अँड लाईनचा राजा अर्थातच दर्पणने प्रभावित मारे केलेत. पहिल्या षटकात तब्बल 27 धावा आल्यानंतर असं वाटलं दुसऱ्या षटकात सुद्धा नेहिल किनी आणि हार्दिक घरत ती ताबडतोड बॅटिंग करतील. परंतु इथे तसं झालेलं नाहीये. इथे जर आपण पाहिलं तर गोलंदाज दर्पणने आतापर्यंत न दडपण घेताना
मी चांगली गोलंदाजी करू शकतो हा त्याचा आत्मविश्वास आणि आत्मविश्वासासहित गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ब्युटी ऑनली स्किन डीप, वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी. पिंकेश पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. टीम चांगला बॉल होता, ऑन साइडला खेळला गेलाय, तिथे अक्षय पुढे सरसावले, चांगली फिल्डिंग झाली, कलेक्शन अचूक होऊ शकलं नाही आणि सरळ चेंडू आपण पाहतायत सुटला गेला, परंतु दर्पण अप्रतिम, मॅग्निफिसंट बॉलिंग, आउटस्टँडिंग. महेश पाटील जात आहेत आणि अप्रिसिएशन सर्व खेळाडू करत असताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 9 मिनिटे घेतलेली आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रितेश गावड, सिद्धांत कदम आम्हाला दर्शवत आहेत 28-28. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. घेऊया एक डीजे ब्रेक, देऊया आपण सिद्धिविनायक म्युझिकल डीजे कुंदनजी घरत यांना. करा, वेळ दौडू नका. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आता तुम्हाला हे षटक फक्त आणि फक्त 6 मिनिटात फेकायचं आहे, याची दखल घ्या. कालच्या दिवसात 2 ओपन टीमला सुद्धा सर्कल मध्ये एक प्लेयर घ्यावा लागला, कारण निर्धारित वेळेमध्ये जर तुम्ही 3 ते 4 षटक फेकत नसतील तर त्याचं तुम्हाला भुगतान करावंच लागणार आहे. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम, क्रिकेट इज अ डिसिप्लिन गेम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28, फक्त 1 धाव अवघी पाहायला मिळाली दर्पणच्या गोलंदाजीवर. गोलंदाज सज्ज. आता 5.5 मिनिटं राहिलेली आहेत हे षटक टाकण्यासाठी, लक्षात असू द्या. चेंडू स्लोवर वन करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. निशांत आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर खूप चांगली प्रगती केली. एका साईडला शिरगाव टीम आपल्याला पाहायला मिळते, तर एका साईडला श्री जागमाता रावळे टीम आपण पाहू शकाल. संकल्प पाटील आणि प्रीतम पाटील यांना आपण पाहतायत. आकाश गावड काल ओपन गटातून ते खेळले मयूर पाटील यांच्या संघामध्ये. अर्थातच मयंक एंटरप्राइजेस राजावली, तो दिवस त्यांच्यासाठी सुवर्ण होता. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. काय अचूक टप्पा आणि भेदक मारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्लास बॉलिंग, सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. जय गावडे त्या ठिकाणी पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचले गेले. 29 रन्स या षटकामध्ये आतापर्यंत 1 बॉलचा खेळ झालाय. निशांत टू नयन. यावेळेला ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. फुलटॉस बॉल होता, त्यावर जास्त मोठा प्रहार करू शकले नाहीत आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या थर्ड अंपायर रेफर केल्या गेले. या आपण बीमर चेक करूया. बॅटरने रिव्ह्यू घेतला गेलाय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. अंपायर कॉल आहे का? यस, अंपायर कॉल. 2 धावा तर मिळालेत, परंतु एक नोच्या स्वरूपात मिळेल का धाव कडे लक्ष असेल. डिसिजन पेंडिंग ठेवलं गेलंय. रॉकी ग्रुपचे शक ब्रँड इज ब्रँड ही स्पर्धा. फेअर डिलिव्हरी. थोडेसे स्टेप आउट झाले होते आणि त्याचंच कारण यावेळेला पाहायला मिळालं. नितेश कदम सरांनी ते हेरलं होतं, परंतु एक मनात शंका उद्भवल्यानंतर तुम्हाला डिसिजन पेंडिंग ठेवावं लागतं. रिव्ह्यू सिस्टम आहे, एक तुम्हाला रिव्ह्यू दिला जातो. त्यामध्ये तुमचा जर सक्सेस झाला तर एक्सटेंड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31-31. वेलकम राहुल पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. ऑन साइडला खेळला गेलाय खूप चांगला ऑन ड्राईव्हचा फटका. घनश्याम भोईर पुढे सरसावत आहेत, थोडेसे फंबल होत आहेत. हा प्रॅक्टिसचा अभाव असतो अशा वेळेला, जेव्हा तुम्ही कॉन्फिडन्स तुमचा स्पष्टपणे दिसत नाही. घनश्याम भोईर नो डाऊट एक चांगला खेळाडू, लेदर क्रिकेट सुद्धा तो खेळतो. एक समालोचक म्हणून ज्याची उपलब्धी आपल्याला पाहायला मिळते. शिरगाव टीमचा
चांगला खेळाडू आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचली गेली. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पांजू स्पोर्ट्स पांजू टीम हा संघ जर आला असेल तर लगेच आपण रिपोर्टिंग करा. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय. सुपर लेंथ ऑन लाईन, ब्युटिफुल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुमचे होप्सचे आत्मविश्वास वाढत असतात. त्या आत्मविश्वासासहित गोलंदाजी करणारा गोलंदाज मिस्टर निशांत. काय गोलंदाजी केले 2 गोलंदाजांनी. महेश पाटील व्यतिरिक्त आपण पाहिलं दर्पण आणि निशांत. सुपर बॉलिंग. चेंडू जरूर होता. अक्षय त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. हाताला इंजुरी आहे परंतु मी चांगलं क्रिकेट खेळेन हा त्याचा विश्वास आणि आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 33 धावा. पहिल्या षटकात 27 धावा तब्बल आल्यानंतर कोणाच्या मनात ध्यानात नसेल की इथपर्यंत फक्त टोटल जाईल या तिसऱ्या षटकाच्या 5व्या बॉल पर्यंत. म्हणजे हे आहे क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला बेसिक जो क्रिकेटचा बेसिक आहे सिंगल डबल याला खूप महत्व दिलं पाहिजे. लो बॉल फुल टॉस होता. लो फुल टॉस आणि घनश्यामला बीट करत चेंडू सरळ निघून जाईल. खेळाडू कक्षेला सलामी देणारा षटकार. परफेक्ट मात्र 15 मिनिटे आपण घेतलीत आणि निर्धारित वेळेमध्ये 3 षटक फेकले. 39 रन्स. या षटकात 11 रन्स आल्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अप्रतिम आपण पाहू शकाल. निलेश किनीला आपण पाहतायत. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 3 षटकांचा खेळ. 39 रन्स 13च्या सरासरीने आदरणीय महेंद्रजी यशवंत किनी भाऊजी यांच्याकडून हार्दिक घरसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. जयेश यांच्याकडे ते जमा झाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 39 वर जाऊन पोहोचले गेले. आता विचार विनिमय करत गोलंदाजी मार्कवर आणलं गेलाय गोलंदाजाला. चला पांजू स्पोर्ट्स पांजू टीम जर आली असेल तर प्लीज आपण लगेच टॉस करण्यासाठी रेडी राहा. वेळेची दिरंगाई न करताना. विकासने झकास कामगिरी केली होती. आगरी समाज गट अतिशय सुंदर ही स्पर्धा. एक ब्रँड इज ब्रँड म्हणून स्पर्धेचा उल्लेख केला जातो. यावेळेला व्हॉट अ कॅच. एक्सलंट कॅच. ब्युटिफुल चित्त थरारक कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. काय टायमिंग डाईव्ह. सुपर. अंगाला शहारे येणारा हा झेल टिपला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी अनिकेतला आपण पाहू शकाल. मॅग्निफिसंट कॅच. हा आहे शिरगाव टीमचा जॉन्टी रोड्स. सुपर. हा झेल तुम्ही 1 वेळा नाही 10 वेळा नाही 100 वेळा नाही 1000 वेळा पाहतील आणि आपल्या करिअर मधला अनिकेतचा सर्वात बेस्ट कॅच असेल. मंगेशजी पाटील साहेब यांच्याकडून मात्र अनिकेतसाठी या झेलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. अप्रतिम चांगला झेल टिपला गेला आपण पाहू शकतायत आणि सिद्धांत हे दृश्य आहे ते वारंवार आपल्याला पाहायला मिळतील दाखवतील आमच्या ऑन स्क्रीनवर. हार्दिकचे बंधू ह्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये जात असताना मिस्टर साईला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 39. हार्दिक सारखा एक मातब्बर खेळाडूचा झेल टिपला गेला. वाखाणण्याजोगे होता. अनिकेत व्हेरी वेल कॅच. ऍब्सोल्युटली सुपर. इनक्रेडिबल कॅच. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. विकासचा झकास बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना इथून जर आपण पाहिलं तर काय एक्झॅक्टली घडले गेले ते आपण पाहू शकाल. 1 रन जरूर मिळते 22च्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 40 या धावसंख्येवर 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक शेवटचा आहे. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चला पांजू स्पोर्ट्स पांजू टीमचा कॅप्टन या लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम.
गुलशन भोईर त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या षटकानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाणार आहोत. तत्पूर्वी आपण असनास तनवा, गुलशन भोईर आणि हरीश पाटील दोन्ही हे रफ अँड टफ सामने आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही मातब्बर संघ आहेत, वसई विरार मधून बिलॉंग करतायत. चांगला बॉल आज नयन पाटील थोडेसे पाय चालत नाहीयेत, फुटवर्कचा अभाव थोडासा दिसतोय स्पष्टपणे. दबाव आपल्याला पाहायला मिळतोय, सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. जय गावडे कोणतीही मिस्टेक करत नाहीयेत. ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. स्लोवर वन चेंडू आणि इथून जर आपण पाहिला तर एक धाव अर्जित केली जाते लेग बाईच्या स्वरूपात. नितेश कदम सर दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेली. बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 41 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. चांगली बॉलिंग आतापर्यंत, सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण, विलक्षण कामगिरी केले. पहिलं षटक वगळता 27 धावा तब्बल आल्यानंतर आतापर्यंत 14 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 14 धावा. एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. विकास काय बॉलिंग केले आतापर्यंत, खरोखरच कौतुकास्पद पाहायला मिळते. कलात्मक गोलंदाजी, परफेक्ट फलंदाजाला कसं रीड करायचं, त्याचा बॅटिंग स्टान्स कसा ओळखावा, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन कशी ओळखावी, त्याचं फुटवर्क कसं आहे, त्याचं आय कोऑर्डिनेशन कसं आहे, हे सर्व गोष्टी पाहून गोलंदाजी करताना परिपक्वतेचा गोलंदाज विकास झकास कामगिरी करतोय. इथून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत आणि इथून हा ना करता करता एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण होतील का पहा. ही थोडीशी गफलत केली आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जिथे 1 धाव होती तिथे मात्र विकेट सुद्धा मिळाली असते, परंतु जय गावडेचा हा थ्रो आपण पाहू शकलाय. यस, रिव्ह्यू घेतला गेलाय. या आपण थर्ड अंपायर रेफर करूया. 1 धाव मिळेल की इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत तर आपण करूया लगेच टॉस. सागर मोरे सर आम्हाला दर्शवतील. OUT आउट. 1च धाव मिळेल. 42 धावा आणि 43 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. पिंकीजी पाटील यांना मी विनंती करेन, ज्यांनी या स्पर्धेकरता 6व्या आणि 7व्या क्रमांकाची ट्रॉफी सौजन्य केलेली आहे. मी पिंकीजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन या. आपण गुलशन भोईर आणि हरीश पाटील आमच्या समोर जॉईन झालेत. पांजू स्पोर्ट्स पांजू आणि एका साईडला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीम. पिंकेश पाटील एक चांगले खेळाडू आणि आपण गुलशन भोईर रॉकी ग्रुप यस रॉकी ग्रुप आलेला आहे. धन्यवाद पिंकीजी पाटील. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. गुलशन, टॉस खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो. घड्याळ जवळजवळ 11 वाजण्याच्या सुमारास आपण पाहताय. थोडंसं दमट वातावरण होतं, आता थोडीशी हवा खेळती पाहायला मिळते. काय एक्झॅक्टली डिसिजन काय असेल आपला? आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेऊ. पहिल्यांदाच तुम्ही रॉकी ग्रुप चषक खेळताय. तुमचं स्वप्न होतं ही स्पर्धा खेळण्याचा आणि खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय. ऑल ओव्हर परफॉर्मन्स राहत असताना ऍज अ कॅप्टन म्हणून तू टीमचं कौतुक कसं करशील? ऍक्च्युली अजूनपर्यंत टीमचा परफॉर्मन्स चांगलाच आहे, परंतु ज्या आपण मॅच जिंकून अजून पुढे पुढे जाऊ ना, तसे आपल्याला कॉम्पिटिटर वाढून जाऊ. आणि सत्यनारायण कोपरी पण चांगलाच संघ आहे आणि खेळायला सुद्धा मजा येईल. निश्चित स्वरूपात ऑल द बेस्ट गुलशन भोईर. एका साईडला हरीश पाटील, जर टॉस जर जिंकला असता तर आपण काय डिसिजन घेतलं असतं? मी फलंदाजीच केली असती. आता मनासारखी फलंदाजी आले, तुम्हाला 24 बॉल फेस करायचे आहेत आणि 24 बॉल मध्ये कितपर्यंत जाण्याचा तुमचा एक हेतू असेल? 45 ते 50 मारण्याचा प्रयत्न करू.
नक्कीच ज्या पद्धतीने या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन नियोजन तुम्ही सांगितलंय की खूप चांगलं आहे, खेळपट्टी कशी वाटली? खूप छान आहे आणि 10 दिवस खेळणं म्हणजे खूप खाऊ काम आहे आणि खेळपट्टी अजून चांगली आहे. थँक्यू व्हेरी मच हरीश पाटील. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल. तर टॉस नुकताच झाला. पिंकेजी पाटील ज्यांनी 6व्या-7व्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सरशिप केले गेले, त्यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला आणि पांजू स्पोर्ट्स पांजू संघाच्या बाजूने लागला. पांजू स्पोर्ट्स पांजू टीमने सांगितलं आम्ही डेफिनेटली फिल्डिंग स्वीकारणार आहोत. पांजू स्पोर्ट्स पांजू ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. चला फिल्डिंग सजून घ्या. एक शॉट खेळाडू असल्या कारणानं मात्र तो खेळू शकतो असं कमिटीचा सुद्धा निर्णय, जो नियम जो आपण पाहू शकता नियमवाली पंचांनी तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. चला एक प्लेअर शॉट होता. चला जे बाकीचे समर्थक आहेत, बाकीचे खेळाडू आहेत, त्यांनी मध्ये जायचं नाहीये. अन्यथा तसं जर आढळलं तर पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. एक प्लेअर शॉट होता त्यामुळे तो खेळाडू कधी इन होऊ शकतो याची नोंद घ्या, कारण तो नियमच आहे. त्रेचाळीस धावांचं लक्ष समोर ठेवले गेलं एकंदरीत 4 षटकांमध्ये आणि शिरगाव संघ 43 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चला टाइम याची नोंद घ्या प्लीज. खूप वेळ वाया जातोय मैदानामध्ये, लगेच सामन्याला सुरुवात करा. पहिले षटक फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती निहिल किनी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या नावाचं बोलबाला ह्या स्पर्धेमध्ये राहिलाय, परंतु आज विथ द बॅट मध्ये तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास जाणवला नाही. हार्दिक घरतने चांगली स्टार्ट मिळवून दिली होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 27 धावा पाहिल्या, परंतु त्यानंतर दडपण, कुठल्याही प्रकारचा दडपण न घेता आत्मविश्वासाने गोलंदाजी केली आणि फक्त 1 धावेचं षटक राहिलं. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानामध्ये. लेफ्टी बॅटर समोर आपल्याला पाहायला मिळतोय विजय आणि दुसऱ्या बाजूला जय, जे दोन्ही फलंदाजांच्या नावामध्ये जय आपल्याला पाहायला मिळतोय. 10:59 बरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिल्या चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती निहिल किनी. पहिलाच बॉल या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला बॅटचे जय आणि हरीश्वर किनी आपल्या पुत्राच्या गोलंदाजीवरती या ठिकाणी नक्कीच पिताश्रींनी झेल पकडलाय. काही कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि पहिल्याच बॉल वरती एक मोठा धक्का विजयच्या रूपामध्ये गॉन.
आतमध्ये उतरलेला संघ अर्थातच शिरगाव संघ आपण पाहतोय आणि पहिल्याच बॉलवरती निहिल किनीने एक मोठा धक्का या ठिकाणी दिलाय. अर्थातच विजयची विकेट इथे गमावलंय. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट हा रोल प्ले करावा लागणार आहे. शेट माणूस एंडकडून बॉलिंग ट्रॅकवरती निहिल किनी काय स्टार्ट या ठिकाणी मिळालंय. एक ड्रीम स्टार्ट. अजून एक चांगला बॉल त्याला स्लाइस केले गेले. शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. नॉन स्ट्रायकिंग मध्ये एक संधी जरूर होती. त्यानंतर रिॲक्शन पहा सर्व क्षेत्ररक्षकांचे, कारण एक एक विकेट खूप महत्वाचं आहे. एक एक धाव खूप महत्वाची आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जीत ऍडमायर करतायत, प्रशंसा करतायत, थोडासा दिलासा देत आहेत. पहिल्या 2 बॉलवरती चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते निहिल किनीची. एक सुंदर स्टार्ट मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. एक धाव फलकावरती लागले गेले. 2 बॉलचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 43 धावांचा पाठलाग करायचा एकंदरीत 4 षटकांमध्ये. पुढचा बॉल निहिल किनी ऑफ साइडला एक क्रॅकिंग स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीप मध्ये खेळाडू नाहीये. बॉल स्वीपर कव्हरला त्या ठिकाणी ठोकलाय चौकार. 4 धावा. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं होतं, रूम दिलं होतं. हा बॉल अप्रतिम निहिल किनी कमबॅक करणारा जाणतोय. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. 5 रन्स. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 43 धावांचं टार्गेट सेट केले गेले. पहिलीच विकेट लवकरात लवकर गेल्यानंतर विजय, जय आणि अक्षय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जय गावडे त्यावेळेला आपण पाहतायत आणि इथून आपण पाहू शकाल थिंग्स आपल्याला पाहायला मिळतो. हा ना करता करता काय एक्झॅक्टली घडलं गेलंय आणि इथून आपण पाहू शकतात फलंदाज बाद होताना. बॅक टू द डगआउट. यस, पंच दोन्ही डिस्कस करतायत, नो डाऊट अबाउट इट. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. आज क्रुशल मोमेंट्स आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक प्रेक्षक पाठीराख्याला विनंती करेन, कोणताही पाठीराखा हा मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही याची दखल घ्या. रनआउट साठी रिव्ह्यू या आपण चेक करूया. रनआउट साठी आपण पाहतायत. या चेक करूया. सागर मोरे सर या. प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. बेलवर क्लिक करा आणि फॉलो अँड शेअर करायला विसरू नका. अतिशय चांगली क्लॅरिटी. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आमचे 3 कॅमेरामॅन अश्विन गोपाळे, संजय आहिरे आणि दीपेश अवघडे आणि सिद्धांत कदम. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. अक्षयला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट. संघाची धावसंख्या प्रितेश दर्शवतायत जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चांगली बॉलिंग निहिल किनीच्या द्वारे. 43 धावांचं पाठलाग करत असताना स्टार्ट तर अगदी चांगली निहिल किनीने केले. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. शॉर्ट थर्ड मॅनला आपण पाहतायत. एक फिल्डर पाहायला मिळतोय. त्यानंतर कव्हर पॉइंट मध्ये एक फिल्डर आहे. शॉर्ट एक्स्ट्राला आतमध्ये घेतलं गेलंय. त्यानंतर मिड ऑफ आतमध्ये आपण पाहू शकतायत एक लॉंगॉनचा फिल्डर सर्कल मध्ये पाहायला मिळतोय. पंकुला आपण पाहू शकतायत एक स्क्वेअर लेगला. हरीश्वर किनी यांना आपण पाहताय शॉर्ट लेग गेलेला. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत सरळ चेंडूने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मिळेल चौकार. गुड शॉट. 4.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 34 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 34 रन्स. 5 मिनिटे मात्र या षटकाला जरूर घेतले गेले. 11ला परफेक्ट चेंडू डिलिव्हर्ड झाला. त्यानंतर जो अर्धा मिनिट होता तो रिव्ह्यू साठी आपण पाहू शकलात. म्हणजे 4.5 मिनिटे पहिल्या षटकासाठी घेतले गेलेत. रावळ टीमचे जे समर्थक आहेत त्यांना मी विनंती करेन की थोडंसं आपण पॅव्हेलियन मध्ये बसून घ्या. या वेळेला स्वीप करण्याच्या प्रयत्नात क्लीन बोल्टचा शिकार ठरला गेलाय. फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलं. पहिल्याच बॉलवर हिमेशने विकेट मिळवली. मॅग्निफिसंट बॉलिंग. विकास बॅक टू द डगआउट. षटकाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये कडवी लढत. अग्री समाज गट मधून ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यानंतर वसई विरार गट आपण पाहू शकणार आहोत. दोन संघांमध्ये श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी आणि पांजू स्पोर्ट्स पांजू. त्यामधून जो जिंकेल तो साई चारनाळा या टीम बरोबर खेळेल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या वेळेला जतीन सारख्या एक बलाढ्य खेळाडूचा झेल सोडणं म्हणजे येणाऱ्या चेंडूंवर कर्दन काय ठरेल की काय. हिमेशने डोक्यावर हात जरूर दिलाय परंतु त्याला हुप्स वाढवत असताना जीत पाटील सारखा एक वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर रावळे टीम. परंतु इथून थोडीशी कुठेतरी आपण पाहू शकता धमचाक उडाले. दबाव आहे कारण मोठी स्पर्धा ज्या वेळेला तुम्ही खेळता मोठ्या मंचावर त्यावेळेला दबाव थोडाफार कुठेतरी असतो. आपल्या प्रेक्षकांचा आपल्या गावाचा प्राण प्रतिष्ठा मात्र पणासपणाला लागलेली असते. कारण हे खेळाडू आहेत ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी, फक्त आणि फक्त आमच्या गावासाठी खेळणारे हे खेळाडू पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 9. बॉल फेकून झाले 2. एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डायरेक्ट हिट आणि जय गावडे सारखा मॅन इन फॉर्म. बॅक टू द डगआउट. दैव देते नि कर्म नेते. हा दबाव आहे. 1 रन्स घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र विकेट मिळाली. हाफ चान्सेसला फुल चान्सेस मध्ये जीत पाटीलने कन्वर्ट केलं. जय गावडे सारखा इथे आपण पाहतायत विकेट मिळते प्राइजलेस. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. फलंदाज बाद. धन्यवाद कॅन्डी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक दुसरा पाहायला मिळतो. 43 धावांचा पाठलाग करताना नामुष्की ही दुसऱ्या षटकामध्ये ओढवली गेले. तर भरत पाटील आपण आयोजकांशी जरा संपर्क साधायचा आहे त्वरित. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या 9. अप्रतिम ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने ऑन ड्राईव्ह खेळत असताना निहिल किनी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. हिमेशने खूप चांगला कमबॅक केला आणि प्रगती केले. या खेळाडूने इम्प्रोव्हायझेशन आपल्या करिअरमध्ये घडवून आणताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे. तुम्हाला काळानुरूप बदलावं लागतं. क्रिकेटचा खेळ असो आयुष्याचा खेळ असो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10. ऑन साइडला फटका छान आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट.
सरळ चेंडू निघून जातोय. जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र, हिंदू श्री कुणाल दादा पाटील यांच्या कटआउटच्या बाजूने षटकार 6 धावा. क्षमस्व चौकार ह्या वेळेला पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. जतीन पाटील 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया या खेळाडूच्या नावावर आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय आणि यस विसावला गेलाय. कोणतीही चूक करत नाहीये हार्दिक गरत. मॅग्निफिसंट कॅच. चौकारानंतर थोडीशी लालच दिली. ओव्हरपिच चेंडू जरूर होता. बॅट चा फ्लो जो होता तो ऑन साइडला होता, परंतु बॉल या वेळेला लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. कोणतीही मिस्टेक केली नाही. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद जतीन पाटील. बॅक टू द डग आउट. गाव सफाला समदे गावान लय बोलबाला टेंबी खोडावे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ब्रँड इज ब्रँड रॉकी ग्रुप चषक 2025 फायनल डे आपण पाहतायत, अनुभवतायत. मी हरीश पाटील आणि भरत पाटील यांना विनंती करेन की आयोजक आपली वाट बघतायत, तर प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते एकंदरीत 2 षटकांमध्ये 12. तर 12 बॉल नंतर आता सिच्युएशन काय आहे, तर 12 बॉल आणि विजयासाठी 29 ची आवश्यकता आहे. 2 षटकांमध्ये 29 रन्स विजयाकरिता कोणता संघ अग्री समाज गट मधून 8 मध्ये दरवाजे ठोठावेल. यानंतर एक मोठी लढत पाहायला मिळेल वसई विरार गट मधून. कोपरी टीम बलाढ्य तुल्यबळ आहे, तर एका साईडला पांजू स्पोर्ट्स पांजू तुल्यबळ संघ पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करणं साहजिकच आहे. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल तो आहे क्रिकेट. ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेले. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 15 रन्स. रॉकी दादा यांचं सुद्धा पुन्हा एकदा आगमन होत असताना डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. अप्रतिम टॅप केला जातोय. अनिकेतच्या द्वारे एक धाव अर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16. बॉल फेकून झाले ते 2. मोठा प्रहार. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसतोय. महेश पाटीलला परतावं लागेल. नयन पाटीलच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. तिसऱ्या बॉलवर विकेट मिळते. बळी ठरतोय महेश पाटील. गॉन. हेच दर्शवत असताना आपण पाहतायत ज्या पद्धतीने रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या ऐवजी जर फ्लिकचा फटका खेळला असता तर कदाचित धावा आल्या असत्या. हेच पंच दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. निशांतला आज काहीतरी करून दाखवण्याची गरज असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16-27 अजून सुद्धा लक्ष पाहायला मिळतं. 43 धावांचा पाठलाग करताना श्री जागमाता रावळे टीमने काय कमबॅक केलंय आणि फिल्डरची साथ चांगली मिळाली. हे खूप मुख्य अस्त्र पाहायला मिळतं. जेव्हा कमी टोटल असते त्यावेळेला तुम्हाला फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्डपणा दाखवावा लागतो. ती क्वालिटी दाखवावी लागते आणि आतापर्यंत ती क्वालिटी दाखवली गेली. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 16. 9 बॉल आणि 27 ची आवश्यकता. चला फक्त तुम्हाला 3 मिनिटांमध्ये 3 बॉलमध्ये 1 मिनिट राहिलाय. फुलटॉस बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली. पंच मात्र सहमत नाहीयेत. इथून मात्र सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने कशा पद्धतीने सिंगल असेल याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. 1 रन जरूर मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 17 या धावसंख्येवर 4 बॉलचा खेळ झालाय. 300 नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवत होते पंचांना. पायावर जाऊन चेंडू आदळलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17.
4 बॉलचा खेळ समाप्ती अखेर 8 बॉल आणि 26 रनआउटची विकेट जय गावडेची जिथे पाहायला मिळाली तिथे कदाचित मॅच टर्न झाली. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. हा चेंडू आपण पाहिला थोडासा स्कीट होत असताना आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू आणि पंच व्हाईट बॉलचा इशारा त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 रन्स. ही ओळख आहे सिद्धू पाजी यांची. सांगली जिल्ह्यातून जत या ठिकाणाहून येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जत तालुका मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न लालच देण्याचा प्रयत्न केला आणि नयन पाटीलचे बंधू जित पाटील कोणती मिस्टेक करणार नाही आहेत. अनिकेतचा खेळ सुद्धा समाप्त. आता बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकतायत 7 बॉल शेष राहिलेत. 7 बॉल विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 25 रनची आवश्यकता असेल. 7-25चं समीकरण या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. संघाची धावसंख्या 18 रन्स. गेल्या वर्षामध्ये आपण पाहिलं राहुलजी पाटील या ठिकाणी उपस्थित होते. सरपंच अडवली आणि बैलगाडा शर्यत हे त्यांच्या रक्तातच आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी क्रिकेटच्या मैदानात येऊन टेंबीकोडावीच्या मैदानात येऊन त्यांनी क्रिकेट सुद्धा अनुभवलं आणि आमच्या कलागुणांना त्यांनी वाव सुद्धा दिला होता. नयन पाटीलची सुपर बॉलिंग पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. सकाळचं सत्र ज्या वेळेला असतं तेव्हा खेळपट्टी थोडीशी नमी असते. बाउन्स पाहायला जास्तीत जास्त मिळत नाही. फ्लाईट बॉल जास्तीत जास्त पाहायला मिळत नाही आणि अशा वेळेला लेग ब्रेक गोलंदाज किंवा ऑफ ब्रेक गोलंदाज असेल तर त्याला ते बेनिफिट जरूर मिळतं. कारण ही मातीची खेळपट्टी आहे. जसं हरीश पाटील यांना विचारलं की खेळपट्टी कशी वाटते तर त्यांनी सांगितलं की 10 दिवस जरी आपण पाहिलं आजचा 9वा दिवस आहे म्हणजे अजून इथून 10 दिवस जरी खेळले ना तरी सुद्धा खेळपट्टीला अजून तडा सुद्धा जाणार नाही अशी पिच क्युरेटरने ही खेळपट्टी बनवली. अर्थातच रॉकी ग्रुप चषकाच्या लाडक्या आयोजकांनी ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजाला पोषकदायक अशी खेळपट्टी बनवली गेले. हॅट्स ऑफ असेल. 18 रन्स 6 बॉल आणि 25ची आवश्यकता आहे. कालचा दिवस आकाश गावड सुवर्ण हस्ताक्षरात लिहून ठेवेल कारण ज्या पद्धतीने खुला गट ओपन गट मध्ये त्याला एंट्री मिळाली. मयूर पाटील आणि मयूर पाटील असे पॅकर्स आहेत की खेळाडूंना घेऊन चालतात. गोलंदाज सज्ज होईल हार्दिक घरत. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार आपण पाहिलात याच स्पर्धेमध्ये. ऑन साइडला थांबणार नाहीये निशांत दर्शवत असताना अभि तो एक ट्रेलर आहे पिक्चर तो अभि बाकी आहे असं म्हणत असताना टीव्ही ऑन ठेवा. षटकार 5-19चं समीकरण. रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगला सामना दर्जेदार पाहायला मिळतोय. डॉट बॉल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला कमबॅक केलाय गोलंदाज हार्दिक घरतने. अप्रतिम चांगला बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहतात फुलर लेनचा बॉल. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. निशांत पोहोचतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आणि इथून आपण पाहू शकतात यस गॉन. निशांतला परतावं लागेल बॅक टू द डग आउट.
वर जाऊन पोहोचले गेले. 3 बॉल आणि विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. 3 षटकार अनुक्रमे मारावे लागतील, परंतु हार्दिक गरत हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि घनश्याम भोईरला परतावं लागतं बॅक टू द डगआउटच्या दिशेने. आता 2 बॉल आहेत आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. टी शर्ट आजच्या दिवसामध्ये कलरफुल प्रिंट टी शर्ट पाहायला मिळत आहेत. जयेश कॅटरर्स अर्थातच आदरणीय जयेशजी भोईर यांच्या माध्यमातून सटाळे एक पॉप्युलर जयेश कॅटरर्स म्हणून फेम आहे आणि जयेश भोईर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट्स आमच्यापर्यंत पोहोचले गेले. स्पॉन्सर बाय जयेश कॅटरर्स. जयेश भोईर यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. वाईट बॉल रिव्ही फेल्ड. 2 बॉलचा खेळ शेष. संघाची धावसंख्या 26-26. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत आणि 17 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे आणि सरळ चेंडू प्रवेश द्वाराजवळून निघून जातोय. 4 धावन करता मिळेल चौकार. हळूहळू विजयाचा वेध घेत आपण पाहू शकतायत लांबून लांबून प्रेक्षक वर्ग जसे येतात तसेच उदरनिर्वाहासाठी सुद्धा मुंब्रावरून खास करून मुंगफलीवाले सुद्धा येत असतात. धुमाळे परिवार प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण सातत्याने पाहतो. उदरनिर्वाह बरोबर चांगले मॅचेस सुद्धा पाहायला मिळतात. क्रिकेटची ओढी आणि गोडी हे सुद्धा व्यवसाय दिलं एक याच टेनिस बॉल क्रिकेटने आणि अशा प्रकारे श्री जागमाता रावळे टीमने बाजी मारली आणि अंतिम 8 मध्ये दरवाजे ठोठावले गेलेत. अर्थातच 8चं तिकीट या वेळेला जरूर गाठले गेले. तर लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची. पांजू स्पोर्ट्स पांजू टीम वेळेची दिरंगाई न करताना आणि पॅव्हिलियन जे आहे समर्थक ज्या ज्या खेळाडूचे पॅव्हिलियन मध्ये जास्तीत जास्त गर्दी करू नका. फक्त 15 खेळाडू तुमचे त्या ठिकाणी बसतील याची दखल घ्या. चला हँडशेक करायला विसरू नका. शिरगाव टीम, जय गावडे अँड ऑल टीम हँडशेक करूनच आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झाला. वेळोवेळी आपण चांगली साथ दिली विशेष सहकार्य करण्यासाठी, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि अनिकेतसाठी मंगेश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी येत आहेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांच्याकडे. आणि मॅन ऑफ द मॅच हार्दिक गरत ठरतोय.